मी जय भवानी शब्द काढणार नाही, उद्धव ठाकरे. हो, या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया. महाराष्ट्र राज्यामध्ये सार्वत्रिक निवडणुका चालू आहेत. तशातच एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. निवडणूक आयोगानं उद्धवजी ठाकरे यांना एक पत्र पाठवण्यात आलेलं होतं. हो, या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया. उद्धवजी ठाकरे यांच्या पार्टीकडून एक गाणं रिलीज करण्यात आलं होतं. या गाण्यामध्ये जय भवानी जय शिवाजी ची घोषणा दाखवण्यात आली होती, पण निवडणूक आयोगानं आचारसंहितेचा भंग म्हणून जय भवानी हा शब्द काढून टाकण्यास सांगितलेला आहे. जय भवानी हा शब्द मी काढू शकत नाही, असं उद्धवजी ठाकरे यांनी स्पष्टपणे जाहीरपणे या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलेलं आहे. आता जय भवानी जय शिवाजी हा महाराष्ट्राचा नारा आहे, हा प्रत्येकाच्या अस्मितेचा प्रश्न आहे, असं सुद्धा या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे. आता उद्धवजी ठाकरे पुढे काय करतील हा तुम्हाला आता पुढं पाहावं लागणार आहे. या ठिकाणी उद्धवजी ठाकरे यांनी म्हटलं की मी स्पष्टपणे सांगतो की जय भवानी हा शब्द मी माझ्या प्रचारगीतेतून काढू शकणार नाही. मी काहीही केलेलं नाही. तुम्ही निवडणुका पाहता की काही जण या ठिकाणी बरेच असे नेते मंडळी या ठिकाणी स्पष्टपणे जाहीरपणे देवी दैवतांचे नाव घेऊन मतदान मागतात. तुम्ही त्यांच्यावर काहीच कारवाई करू शकत नाही. होय, मध्यंतरी अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सुद्धा या ठिकाणी जाहीरपणे सांगितलं होतं की मी तुम्हाला राम मंदिराचं दर्शन घडवणार. त्याच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी म्हणाले होते की जय बजरंगबलीचं नाव घेऊन मतदान करा. हे कसं काय चालेल, असं स्पष्टपणे उद्धवजी ठाकरे यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता तुम्हीच कमेंट बॉक्समध्ये सांगा, निवडणूक आयोगाने जे उद्धव ठाकरेजी यांच्या पार्टीला पाठवलेलं पत्र हे योग्य आहे की अयोग्य आहे. अशाच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.